नमस्कार, आज आपण गहू तांदूळाचे पापड बघणार आहोत। पापडासाठी लागणारे साहित्य: पापड खार, तीळ, ओवा, शोप आणि जिरे। जिरे मी नंतर ऍड केले पापडमध्ये। शोप मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेली आहे। पापड बनवण्यासाठी मी 3 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू असं प्रमाण घेतलेलं आहे। 3 दिवस मी तांदूळ भिजवून ते ओलवून घेतले। गहू पण मी 1 दिवस ओलवून घेतलेले आहे। गहू तांदूळ दोघांचेही पीठ दळून आणलेले आहे। मसाले मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण पापड खार घालणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ, तांदूळाच्या पिठामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं। पीठ छान मिक्स करून घ्यायचे दोघं एकत्र। ज्या भांड्याने आपल्याला पीठ मोजून घ्यायचे त्याच भांड्याने पाणी घ्यायचे, गरम पाणी घ्यायचे। भांड्याने पीठ मोजून घेतले त्याच भांड्याने पाणी ते गरम ठेवलेलं आहे। गरम पाणी घेतलेले खिशी घेण्यासाठी। पाण्याला उकळी आली की आपल्याला त्यामध्ये पीठ टाकायचं आहे आणि मग पीठ घेरून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही ते पीठ घेतलं जात आहे। पापडाची खिशी 10 मिनिटं वाफेमध्ये होऊ द्यायची। आपली खिशी तयार आहे। आपल्याला एका कॅरी बॅग मध्ये टाकून मळून घ्यायचे पीठ। पिठाच्या आपल्याला छान लाट्या करून घ्यायच्या आहे आणि मशीनच्या साहाय्याने पापड दाबून घ्यायचे। तुम्ही हे पापड हाताने लाटू शकता। मशीनच्या साहाय्याने आपले पापड एकसारखे येतात। शकता आपले पापड छान वाढले गेलेले आहे उन्हामध्ये। मी तुम्हाला इथे पापड फ्राय करून दाखवते। कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही आपले पापड किती छान दिसत आहे। छान फुलले पण आहे आणि तळलेले पापड खूप छान लागतात खायला। तुम्ही हे पापड भाजूनही घेऊ शकता। ही आमची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।